संसारच सफल होत असतो. आधी संसार म्हणजे आधी आपण आधी घोड्यावर बसायचं करतो आणि मग मायबाप म्हणले तुला देवाला न्यायचं, तिथं तू अलगड झाल्यावर न्यायचं, तेव्हा न्यायचं. म्हणून याचं गणित चुकल्यामुळेच फजिती आहे. मग घोडं राहतं वरण, हे राहतं खाली. ऊपर से तो खूप पाणी, अंदर से तो आता वर काय क्यों बोले नहीं है? सूरत ऐसी क्यों है? वरून खूप आपल्या गप्पा आणि असं तसं हे आपलं जेवण काही नाराज का, नाराज का म्हणे. आज एक माणूस सांगू लागला देवानं काही कमी केलं नाही, सगळं आपल्याकडे आहे. त्याची माहिती 10 लिटर दूध देत आहे म्हणजे चेहरा सुकला कोण हो म्हणे म्हैस पी. काय महाराज बोलत जा ना, कोणाची कोणाची म्हैस मेली, हा कोण आहे तिचा. बर ती त्यानं गेल्या मंगळवारी आणली होती, 8 दिवस झाली विकत आणली होती. त्याच्या आधी मै म्हणत होता का? कधी मै म्हणायला लागला? ते माय बाप आधी म्हणत होते की तुम्ही आपले म्हणून, हे गाव आपलं म्हणत होते. कधीपासून सुरू केलं तो म्हणायला? ते विसरून गेले का? ते तर ध्यानात राहू दे, तर त्याचा एक वाढदिवस केला असता. काय चाललो कोणीकडे आपण. एक तरी बरं आहे, विसर पडतो. मागच्या प्रपंचाचा विसर पडला असता ना, आपण कधी मागच्या जन्मात कोणाची बायको झालो असेल, कोणाचा पती, लेकरा बाळाची जर आठवण असती तर मला वाटतं एवढी मंडपात गर्दी नसती. ठराविक आठवणीनं एवढे परेशान आहे, त्या आठवणीनं त्याचा आठवणी मोठमोठाले लोक काही वेळे का माऊलीच्या पालखीबरोबर जाते. हो, मोठमोठाले लोक बाहेरनं चालता येते म्हणजे व्हायचं देह देवाचे दृढ निश्चय भावनेनं जातात आणि त्यांना कळालेलं आहे म्हणूनच. हो, त्यांचं देहाकडे लक्ष का देवाकडे लक्ष? जास्त पूजेच्या सामुग्रीकडे लक्ष देत जावं लताड गुरुजी का देवाकडे? जास्त पूजेचं सामान आहे, हरीक आहे, बदाम आहे, वाट्या आहे, दही आहे, तूप पण आहे, असली तूप आहे. जास्त लक्ष कुणीकडे देतो? असली तुपाकडे. बोलत जा ना बापा हो देवा हो, कोणाकडं लक्ष देतच जा असं म्हणणं नाही. ते देवा करताच येते सगळं. कशा करता येते? कशा करताय? देवा करता. देह कशा करताय? जास्त लक्ष कुणीकडे देता तुम्ही? देवळात ते गेले तर कोणाला सुखाचं म्हणता. इतके तर हुशार आहे तुम्ही. सुद्धा सामानाचे पूजेचं कथेची सामुग्री, कथेची सामुग्री, कथेची सामुग्री. सामुग्री आहे देवाच्या पूजेची. देह देव आहे का पूजेची सामुग्री आहे? याला देवा इतकं महत्व देत जाऊ का? कशाला? आम्ही जास्त महत्व कशाला देतो? असा एक वर्ग आहे जगात, 4 वाक म्हणतात. देह हाची देव. सामुग्रीला काय समजू लागला? देव. देह हाची देव. जेवण हेची भक्ती आणि मरणतेची मुक्ती पाखांड्याची. काय करायचं? कीर्तनन, प्रवचनन, महाराजन, काहीतरी आपलं वेळ घालवणं आहे.
मस्त बाप दाद्याची इस्टेट असेल तर आपलं कर्ज काढा, खावा प्यावा, रुदन कृत्वा घरतम पिबेत, मरून जाव मागच्याचं काही हो, त्याच्याकरता झाली वाटतं ही पार्सल. काय वाटत असेल देवाला, इतका अनमोल देह, अरे या देहासारखा देहच नाही. हो, हत्तीत जास्त ताकद आहे का आपल्यात? कोणात? आपल्याला लोक जास्त भीतेत का वाघाला? आम्ही नाही भेद वाघाला. एका आमची वाघ तर चाल म्हणतात आमच्या. हो, वाघनीतच आमचा जन्म गेलेला आहे का संतोष महाराज? उमरत गोंदे गावामध्येच आम्ही वाघनी आम्हाला जीव लावतात बिचारे. विनोदाचा भाग सोडून द्या, पण वाघ जर किती ताकद त्याच्यात, कोणात? वाघा. हत्ती तितकी ताकद आपल्यात आहे का? पण सर्कशीत आकळविणारा माणूसच असतो त्याला का हत्ती असतो? त्यालाही आकळविणारा कोण आहे? ही शक्ती कोणात आहे? माणसात आहे. माणसात ही शक्ती आहे, ही इतरत्र शक्ती नाही. ह्या देहच फार महत्वाचा आहे. या देहाची किंमतच केल्या जात नाही. या देहानं जर तुम्ही देव आपला केला नाही तर नरकात आणि आपल्यात काहीच फरक. त्या नरकाला सुद्धा राग येतो कधी कधी, इतकं कशाला खाल्लं यानं. हो, एक महाराज होते, ते महाराजाचा असंच एक आपला भामावलेला शिष्य म्हणे, महाराज देहाची किंमत काय? ते महाराज म्हणे, मला कशाला विचारतो, याला काय करायची पोती? त्या लेकरानं शी केली, ते जाऊन विचार. कोणाला? ते म्हणे असं कसं महाराज काम? ते बोलन का? तू जाऊन तर पाय पडे. तिथे गेलाच होते, शी लागली बोलायला, ए इकडं नको येऊ म्हणे. रात्री मी सुंदर पदार्थ होते, मस्त जिलबी होती, आणि तुझ्या संगतीत असे झालं, कोणी जवळ येईन म्हणे. आता इतके तर घाण संगती आहे तुझी, आणि काय मकड तो मंत्रीन, माझी मंत्रीन, मकड जीवाला. पण तू वारकरी झाला, आता तो दोन पाय तुझा, वैष्णव झाला, भक्त झाला, वैष्णव झाला. अरे कळकट मळकट वारकरी, पण त्याला किंमत आहे. त्याला किंमत आहे. खूप शिक्षण घेऊन एखादा मंत्री झाला आणि लांड्या लबाडे करू लागला, ईडीच्या तडाख्यात सापडला, तर कोणी पाया पडतं का त्याच्या? आणि कळकट मळकट वारकरी महाराज, या महाराज. आता आमच्या आम्हाला शिक्षण नाही, काही नाही, जरा साहित्य लावायचं खरं म्हणजे आम्हाला सोयरे धायरे सुद्धा विचारित नाही. जवळ काहीच नाही तर कोण येणार? मधच नाही तर माश्या कशाला? ताज्या घोड्याच्या वा माश्या. तरी लोक आमच्या पाया पडतात, या महाराज, या महाराज. काही नाही, फक्त कपडे घातले, आपले फेटा बांधतो, गण लावतो. बाह्य भूषणानं जर एवढा मान आहे तर लक्षण जर कळालं तर किती आनंद राहील. काच्या वस्त्रानं लोक महाराज आले, स्वामी आले, स्वामी आले. भगव्या वस्त्राला एवढं महत्व आहे. आम्ही पहिल्यांदा त्यांना हात लावला, काच्या वस्त्र आहे, त्या काच्या वस्त्रात महत्व आहे. नारा पण करत आहे, भारत में परिवर्तन होगा, भगवत हो जाएगा, तो हिंदी बात करेगा वही विषय आपला असा चालला की हे सगळं तकलादू सुख आहे. देवाला त्या यशोदेला विचारलं, बाई बरोबर कोण आहे त्याच्या? विषयी नाही, पामर. कारण विषयी पामराला देव पाहिजे का कसं करून पोट भरायचं? लांड्या लबाड्या करून पोट भरायचं, चोऱ्या करून पोट. हा कोण आहे? पामर. विषयी देखील देवाचा गडी नाही, देव करणारा देवाचा गडी नाही, पामर देवाचा गडी नाही, मुमुक्षु आहे तरी देवाचा गडी. अभ्यास करीत ना, बाकी भीती आणि दोघा नाही म्हणून अभ्यास करीत जा. घराघरात आहे की नाही भेटीत आपला नाही करंट आलं नाही. बेटी म्हणजे मिस्टर,
मिसेस, तबला म्हणजे मिस्टर. दोन्हीचा स्वर एक असला की स्वर्गच आहे. पेटीचा स्वर एक कडं, तबल्याचं एक कडं, मग पाहायचं कामच नाही.